इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना, घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन, पुढचे 5 दिवस पालखीचा मुक्काम परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी असणार। जामनेर तालुक्यातील वाकीजवळ असलेला पर्यायी रस्ता पावसामुळे गेला वाहून। रस्ता वाहून गेल्यानं नाल्याचं पाणी शेतात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अलिबागच्या चौल परिसरात अवैध वृक्षतोड, वनविभागाच्या कारवाईत 1,30,000चा माल जप्त, अवैध वृक्षतोड प्रकरणी चौघांना अटक। बीडमध्ये रस्त्यावरील झाडांवर जाहिरातीचं साम्राज्य, खिळे ठोकल्यामुळे झाडाचं आयुष्य होतंय कमी, जाहिरात कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी। सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू, शासनाकडून मदत मिळवून देण्याचं आमदार अब्दुल सत्तारांचं आश्वासन। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात पत्नीनं केली पतीची गळा आवळून हत्या, घरगुती वादातून हत्या केल्याची माहिती। या प्रकरणी पोलिसांनी केली पत्नीला अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, रांजणगाव शेणपुंजी येथील नर्सरी कॉलनीतील घटना, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती। MMRDAच्या बैठकीत नव्या मार्गाचा DPR मंजूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।